नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती असलेला व्हिडिओ आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, थंबनेल बघून आपल्याला लक्षात आलेलं असेल विषय काय आहे। तर मित्रांनो, राज्यामध्ये सगळ्यात जास्त जर शाळा असतील तर त्या प्राथमिक शाळा आहे आणि त्यानंतर उच्च प्राथमिक माध्यमिक शाळा वगैरे आहे। तर मित्रांनो, प्रत्येक शाळेमध्ये एक मुख्याध्यापक असतो, शिक्षक असतात। तर मित्रांनो, ज्या वरच्या शाळा आहे, उच्च माध्यमिक असतील किंवा उच्च प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, यामध्ये मुख्याध्यापकाचं स्वतंत्र एक पद असते। परंतु ज्या प्राथमिक शाळा आहे त्यामध्ये शिक्षकांमधील एका शिक्षकाला तो मुख्याध्यापकाचा प्रभार जो आहे तो सांभाळावा लागते आणि मुख्याध्यापकांना कोणकोणती कामे असतात हे सुद्धा काही शिक्षकांना माहीत नसते किंवा त्याची जानकारी नसते। तर मित्रांनो, मुख्याध्यापकांसाठी एक मुख्याध्यापक डायरी म्हणून एक PDF स्वरूपात एक डायरी आहे, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे, सर्व शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक यांच्यासाठी उपयुक्त अशी माहिती असणार आहे मुख्याध्यापक डायरी म्हणून। तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामधील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे मुख्याध्यापक डायरी। तर HM डायरी काय असणार आहे, मुख्याध्यापकांना कोणकोणती कामे असणार आहे, काय काय करावं लागणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती, इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, ही जी मुख्याध्यापक डायरी आहे ही प्रत्येक शिक्षकाकडे, प्रत्येक मुख्याध्यापकाकडे असणे आवश्यक आहे। त्यांना कोणकोणती कामे असतात ते संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे। तर मित्रांनो, आपण जर आपल्या शाळेमध्ये प्रभार सांभाळत असाल किंवा आपण शिक्षक जरी असाल तरीसुद्धा आपल्याकडे ही माहिती असणे आवश्यक आहे। खूप महत्त्वाची माहिती यामध्ये दिलेली आहे। प्रत्येक शिक्षकाच्या मोबाईलमध्ये ही डायरी असणे आवश्यक आहे। आणि मित्रांनो, ही जी डायरी आहे मुख्याध्यापक डायरी ही PDF स्वरूपात आहे। मी आपल्याला ही डायरी कुठून मिळेल हे व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे। तर बघा, आपण या डायरीची थोडक्यात माहिती बघणार आहोत। एकूण 43 पानं असणार आहे यामध्ये। तर आपण थोडक्यामध्ये याची माहिती बघू आणि त्यानंतर आपण हे डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये ठेवू शकता। तर बघा, नवनीत मुख्याध्यापक डायरी, शालेय कामकाजासंबंधी माहिती। तर अनुक्रमणिका दिलेल्या आहे यामध्ये। प्रत्येक विषयासाठी आवडत्या तासिका इयत्ता 1ली ते 5वी, प्रत्येक विषयाच्या आठवड्याच्या तासिका 6वी ते 10वी, महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवा शर्ती, संपूर्ण इथे अनुक्रमणिका दिली आहे काय काय असणार आहे या डायरीमध्ये। त्यानंतर बघा, प्रत्येक विषयासाठी आठवड्याच्या तासिका इयत्ता 1ली ते 5वीसाठी संपूर्ण तासिकाचं इथं विवरण दिलेलं आहे। त्यानंतर खाली काही नोट्स वगैरे दिलेले आहे त्या संदर्भात। त्यानंतर प्रत्येक विषयासाठी आठवड्याच्या तासिका इयत्ता 6वी ते 10वी, हे 6वी ते 10वीसाठी असणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवा शर्ती, इथे काही नियमसुद्धा दिलेले आहे खाजगी शाळेमधील शिक्षकांच्या बाबतीमध्ये। शाळेतील तुकड्यांची वर्गसंख्या 20पेक्षा अधिक, 20पेक्षा कमी, घड्याळी तास, तासिका, मिनिट वगैरे सर्व। विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकाच्या तासिकासुद्धा दिलेल्या आहे। एका सप्ताहात शाळेतील उपस्थिती, शिक्षकांची 30 तास दररोज सुट्टी वगळून, शिक्षकेतर 38.5 तास सुट्टीसहित, निम्नस्तर सेवा वर्ग 50 तास। तर मित्रांनो, ही जी मुख्याध्यापक डायरी आहे यामध्ये जी माहिती दिली आहे ही प्रत्येक शाळेसाठी लागू असणार आहे। महाविद्यालयासाठी सुद्धा लागू असणार आहे, तेथील शिक्षकांसाठी, मुख्याध्यापकांसाठी आणि सर्वांसाठी लागू असणार आहे। त्यामुळे ही जी डायरी आहे ही मुख्याध्यापक डायरी म्हणून याला नाव दिलेलं आहे आणि ही प्रत्येक शिक्षकाकडे किंवा मुख्याध्यापकाकडे असणे आवश्यक असणार आहे। तर बघा, यामध्ये आता खाली आपण पाहणार आहोत। थोडक्यामध्ये मित्रांनो याची मी माहिती सांगणार आहे, त्यानंतर आपण डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये ठेवू शकता हे। आणि हे डाउनलोड कुठून करायचं ते सुद्धा मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। स्किप न करता व्हिडिओ बघा, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे सर्व शिक्षकांसाठी। तर बघा, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धती आहे, त्याची सुद्धा संपूर्ण इथे डिटेल माहिती दिलेली आहे। त्यानंतर आकारिक मूल्यमापन भारांश नमुना तक्तासुद्धा इथे दिलेला आहे। त्यानंतर आकारिक मूल्यमापन भारांश प्रथम, द्वितीय, 5वी ते 8वीसाठी हे असणार आहे माध्यमिकसाठी। तर रजेबाबतचं संपूर्ण माहिती रजेबाबतची इथे दिलेली आहे। एका दृष्टिक्षेपात रजा म्हणून नैमित्तिक रजा, विशेष नैमित्तिक रजा, तर संपूर्ण ज्या रजा असते आपल्याला शिक्षक म्हणून आपण ज्या रजा उपभोगतो त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। त्यानंतर मुख्याध्यापकाचे कालबद्ध नियोजन, दररोज करावयाची कामे, कोणकोणती कामे मुख्याध्यापक म्हणून आपल्याला करावी लागणार आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे। त्यानंतर प्रत्येक सप्ताहात करायची कामे, महिन्यामध्ये करायची कामे,
संपूर्ण माहिती इथे स्पष्ट दिलेली आहे आणि सविस्तरपणे सांगितलेली आहे. त्यानंतर बघा, जपून ठेवायचे अभिलेख व नोंदवह्या. मुख्याध्यापक म्हणून आपण काम करताना आपल्याला कोणकोणते अभिलेख, कोणकोणत्या नोंदवह्या आपल्याला ठेवाव्या लागतील, त्या संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षक संदर्भातील अभिलेख दिलेले आहे, ते सुद्धा संपूर्ण सविस्तरपणे इथे दिलेले आहे. त्यानंतर बघा, वित्तीय संदर्भातील अभिलेख हे सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे मुख्याध्यापक म्हणून काम करताना, तर त्याची सुद्धा संपूर्ण माहिती आहे. त्यानंतर सर्व शिक्षा अभियान अनुदान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अनुदान अभियान, त्या संदर्भातले जे अभिलेख आहे ते सुद्धा दिलेले आहे. त्यानंतर काही माहितीसुद्धा दिलेली आहे शालेय पोषण आहार संदर्भात. त्यानंतर बघा, अभिलेख जतन करायचा कालावधीसुद्धा इथे दिलेला आहे. अभिलेखाचा प्रकार आहे, अभिलेखाचे नाव आहे, जतन करण्याचा कालावधी आहे, संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे सविस्तरपणे. तर मित्रांनो, या डायरीमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे, जी मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांसाठी कामी येणार आहे. विद्यार्थ्याकरिता विविध स्पर्धा परीक्षा याची माहितीसुद्धा इथे दिलेली आहे. शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा जी आहे त्याचीसुद्धा माहिती इथे आहे. शाळा व शिक्षकांसाठी जे काही उपक्रम असतात शाळा स्तरावर वर्षभर घ्यायचे त्याचीसुद्धा इथे माहिती दिलेली आहे संपूर्ण. त्यानंतर नाविन्यपूर्ण उपक्रम जे आहे त्याचीसुद्धा सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जे काही आपल्याला उपक्रम घ्यावे लागतात त्याचीसुद्धा इथे संपूर्ण माहिती आहे. लेखनाचे उपक्रम, गणिताचे उपक्रम, संपूर्ण माहिती आहे. अभ्यासाचे विविध जे मार्ग आहे त्याचीसुद्धा माहिती इथे आहे. त्यानंतर खाली जर आपण आलो, इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षा संदर्भात शाळांची कामे जे काही असणार आहे ते असणार आहे. हे महाविद्यालयासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. आणि हे जी कामे दिलेली आहे हे प्रत्येक महिनावाईज दिली आहे. तर बघा, जून, जुलै संपूर्ण महिनावाईज आपल्याला कोणकोणती कामे असणार आहे ते दिलेले आहे. त्यानंतर मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकांकरिता गोपनीय अहवालाचा नमुनासुद्धा इथे दिलेला आहे. खूप सुंदर माहिती आहे मित्रांनो या डायरीमध्ये. शाळेत तयार करण्यात येणाऱ्या समित्याविषयी माहिती. तर मित्रांनो, शाळा स्तरावर काम करताना आपल्याला विविध समित्यासुद्धा स्थापन कराव्या लागतात, तर त्या समित्यांची संपूर्ण सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. कोणकोणत्या समित्या आपल्याला स्थापन कराव्या लागणार आहे त्या समित्यांची संपूर्ण माहिती इथे आहे. त्यानंतर खाली जर आपण आलो, ही समित्यांची माहिती झाली. त्यानंतर शाळेशी संबंधित लागू असलेले जे कायदे आहे त्याचीसुद्धा माहिती इथे डिटेलमध्ये दिलेली आहे. पॉक्सो कायदा, त्यानंतर कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेची काही भूमिका असणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. संपूर्ण जे काही कायदे आहे शाळेशी संदर्भात ते दिलेले आहे. त्यानंतर 9वीसाठी विषय नियम मूल्यमापन योजना हे सुद्धा इथे दिलेली आहे. त्यानंतर गणित विषयासाठी आहे, संपूर्ण विषयासाठी आहे. त्यानंतर 10वीसाठी आहे विषय नियम मूल्यमापन योजना, 9वी-10वीचं इथे दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, मूल्यमापनाच्या पद्धती वगैरे आहे, संदर्भासहित हाताशी ठेवायचे साहित्य, तर हे सुद्धा इथे दिलेले आहे. डिटेल माहिती इथे दिलेली आहे. जीवन शिक्षण संक्रमण या अंकातील विशेष लेखसूची ते सुद्धा इथे संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. त्यानंतर शिक्षण संक्रमण विशेष माहिती हे सुद्धा इथे दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही डायरी आहे आणि अत्यंत महत्त्वाची ही डायरी असणार आहे. मुख्याध्यापक डायरी म्हणून याचं नाव आहे आणि हे आपल्याला आपल्या मोबाईलमध्येच ठेवता येणार आहे. याची काही प्रिंट वगैरे काढायची गरज पडणार नाही. आपल्याला काढून ठेवली तर खूप चांगलं होणार आहे, परंतु आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा ठेवू शकता. परंतु मित्रांनो, प्रत्येक शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी आपल्या मोबाईलमध्ये ठेवण्यासारखी ही डायरी आहे, मुख्याध्यापक डायरी म्हणून. आणि हे यामध्ये संपूर्ण माहिती जी आहे ती डिटेलमध्ये दिलेली आहे. त्यामुळे आपण जर शाळेमध्ये चार्ज सांभाळत असाल तर आपल्याकडे ही डायरी असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर मित्रांनो, ही जी डायरी आहे ही PDF स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ही जर आपल्याला पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स करा. मी आपल्या कॉमेंट्समध्ये आपल्याला त्या जी PDF आहे या डायरीची त्याची लिंक पाठवणार आहे, डाउनलोड लिंक. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.